जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये विद्यार्थी खूप कन्फ्यूज होत आहे की ग्राउंड हे 20 तारखेपासून होणार की नाही होणार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याकडे लक्ष न देता की 20ला होणार की नाही होणार, आपल्याला एकच टार्गेट पकडायचं का आपलं ग्राउंड हे 20 तारखेला होणार आहे. ठीक आहे. फक्त मुंबई आणि पुणे शहर या दोनच आयुक्तालयामध्ये ग्राउंड हे 20पासून सुरू होणार नाही आहे, हे सगळंच विद्यार्थ्यांना माहिती आहे. बाकी जेवढे पण घटक आहे त्यांनी 20 तारखेपासूनच आपलं ग्राउंड होईल या उद्देशाने तयारी करायची आहे. हा टार्गेट करून तयारी करायची आहे. आता बघा, 20ला होणार नाही होणार तो नंतरचा भाग आहे. जर नाही झालं तर जेवढे तुम्हाला 8-15 जे दिवस एक्स्ट्रा मिळेल ते बोनसच मिळणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण 20 तारीख पकडूनच ग्राउंडची तयारी करा. बाकी काहीही विचार करू नका. होणार नाही होणार आणि होणार तर केव्हा होणार याकडे लक्ष देऊ नका. आपण फक्त 20 तारीख होणार म्हणून लक्ष केंद्रित करा. आणि ग्राउंडचे हॉल तिकीट आले की सर्वांना मॅसेज मेल येणारच आहे. तर याकडे सुद्धा लक्ष देऊ नका की ग्राउंडचा हॉल तिकीट केव्हा येईल काय येईल. तर आपल्याला माहितीच आहे की धुळ्याची जी अपडेट आहे ती 12 तारखेला त्यांचा हमीपत्र भरून घ्यायचं आहे. तर 2-3 दिवस त्याच्यामध्ये जातीलच. म्हणजे तुमचं सहजच 15-16 तारीख निघून जाते आणि 16-17 तारखेनंतर तुमचं हॉल तिकीट येऊ पण शकते. ठीक आहे. जर ज्या विद्यार्थ्यांनी 2023ला भरती दिली असेल, 2021ची 18,000ची, त्यांना माहिती आहे की 2 दिवस आधी हॉल तिकीट आलेलं होतं, जेव्हा 2 तारखेपासून ग्राउंड सुरू झालेलं होतं, 2 जानेवारीपासून. आणि त्यांचं हॉल तिकीट 31 डिसेंबर 2022ला आलेलं होतं. तर याकडे लक्ष देऊच नका की अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही, 10 दिवसाआधी हॉल तिकीट येते, असं काहीच लागू होत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा.